1 2 3 गो. लेफ्ट राईट वरती बघ, तिकडे बघ, इकडे बघ, सनकडे बघ. मस्त येऊ दे. गुड मॉर्निंग गाईज. सो आज आहे आपला डे 3 आणि शेवटचा दिवस गोवामध्ये. आणि ही का आम्हाला बोलली की सनराईज इकडे होतो म्हणून आम्ही सकाळी सकाळी लवकर उठून सनराईज साठी आलोय. सनराईज पारा रोडला होतो असं हिचं म्हणणं आहे. पण आम्ही अंजुना बीचला आलो. इथे बाकीचे पण लोक आले, तुम्ही बघू शकता. इकडे लोक आहेत, इकडे लोक आहेत, खूप लोक आली आहेत. सो वाईब तर खूप मस्त आहे आणि एकदम हाईट आहे बाय द वे. सो तुम्हाला दिसत असेल हे अजून सन आला नाही आहे. मला वाटतं सन कुठून तरी इकडून किंवा इकडून कुठून तरी येईल. दिस इज गोवा इन द मॉर्निंग गाईज. आम्ही चाललोय पारा रोडला तिकडे सनराईज बघायला. कारण का मिहिका बोलली की तिकडे सनराईज दिसतो म्हणून. मिहिका बोलली तर आपण जायचं. मिहिका बोलली तर प्रश्न विचारायचा नाही. सो जसं मिहिकाने सजेस्ट केलेलं की आपण सकाळी सकाळी पॅरा रोडला येऊया, तसं आम्ही आलो आहे पॅरा रोडला. आणि खूप चांगला डिसिजन होता. कालचा तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल की पॅरा रोडला किती गर्दी होती ते. आणि हा आजचा व्हिडिओ बघा की किती मस्त आम्हाला रिकामी मिळालं. म्हणजे हा पूर्ण रस्ता रिकामी आहे. हे आपलीच लोक आहेत इकडे. आणि इथे तुम्हाला दिसत असेल तर सन येतो आहे. खरं तर दाखवतो थोडासा, सन वरती आला की दाखवतो. पण इकडे कुठेतरी सन येतो. हा तुम्हाला दिसत असेल तर नो स्टॉपिंग नो पार्किंगचा बोर्ड आहे. सो तुम्हाला थोडंसं आधीच गाडी पार्क करून मग या रस्त्यावर चालत यावं लागेल. हे इथे तुम्हाला लाजाळू प्लांट बघायला मिळेल. लाजाळू म्हणतात त्याला. ॲज यू कॅन सी याला हात लावलं की हे बंद होतात. आता वर्षी तुम्ही स्टाईल बघा आता फोटोग्राफीची. चल दे आता तो. 1 2 3 गो. लेफ्ट राईट वरती बघ, तिकडे बघ, इकडे बघ, सनकडे बघ. मस्त येऊ दे येऊ दे. उलटी फिर उलटी फिर उलटी फिर उलटी फिर. जाऊ दे तिकडे बघ पटकन. ते उलटी जा उलटी जा उलटी जा. मला ते उलटी जा. राईटला बघ राईटला बघ राईटला बघ. आहा सुंदर मस्त. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. इकडे उलटी जाते. ते आमचे एवढे नाही काढलेस, आमचे उलटेवाले नाही काढलेस. अरे नवीन शिकलोय आता मी. पारा रोड वगैरे आपलं सगळं फिरून झालं आहे. आणि आपण आलो आहे ब्रेकफास्टला परत. कॉटिंग झाला कारण का ऑन द वे होतं आणि ओपन हेच होतं. सस्मित ओपन आहे का? कॅफे कोटिंग आम्ही कॅन्सल केलं आहे कारण का तिकडे खूप टाईम लागत होता. सो नेक्स्ट प्लेस इज मीनपट्टू. डोसा इडली वडा आणि फिल्टर कॉफी. आय थिंक इकडे जायचं आपल्याला. तिकडे किचन आहे त्यांचं. इकडे आहे बसायला नाईस सिटिंग एरिया. नमस्कार मित्रांनो. सो आता वाजले 4:55 झाले आणि आम्ही निघालोय मोर्जिंग बीचला. कारण का तिकडे अथर्वने काहीतरी सजेस्ट केलं सिल्वर सँड शॅक. सो आम्ही आता सिल्वर सँड शॅकला चाललोय. तिकडे सनसेट बघू आणि मग संध्याकाळी थोडंसं गोवाचं शॉपिंग वगैरे करू. आणि मग बघू. आजचा दिवस तसा एकदम चिल होता. काल रात्री मस्त खूप गप्पा गोष्टी केल्या. सकाळी जागे राहिलो आपण. सकाळी अंजुना बीचला गेलो, त्याच्यानंतर पारा रोडला गेलो. सो आता बघूया मोर्जिंग बीचचा सनसेट कसं आहे ते. आता आपण ऑलरेडी ऑन द वे आहोत. आम्ही पोचलो आता सिल्वर सँड शॅकला. हा इकडे समोर सिल्वर सँड शॅक. आणि सन अजून बराच वरती आहे. सो वेळ आहे म्हणजे आपण वेळेत पोचलो आहे. त्यामुळे सनसेट आपल्याला मस्त बघायला मिळेल. आता सस्मित आणि दादा तिकडे दिसतात तुम्हाला गाडी लावत आहेत. इथे सीन असा आहे की ही फुल आहे. पूर्ण सिल्वर सँडची पार्किंग आहे पण ही सगळी फुल आहे. एक पण जागा नाही गाडी लावायला. हा इकडे हा माणूस आहे. तो किती मस्त डिझाईन बनवतोय. आणि तो म्हणजे तुम्हाला आता बघतो मी जर मला दाखवायला मिळालं तर. पण खूप मस्त डिझाईन बनवतोय तो. हे पूर्ण त्यांनी इथे बनवलं डिझाईन. थोडंसं वरतून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी. पण खूप मस्त वाटतं. आणि तो एकटाच बिचारा काढतोय सगळं.
गाईज हा खूप मस्त बीच आहे. म्हणजे हा वाला मोरजिम बीच जो आहे, आय गेस 2 पार्ट्स आहेत मोरजिम बीचचे, पण हा वाला जो आहे तो खूप मस्त आहे. म्हणजे तुम्ही बघा लांब लांबपर्यंत एकदम गर्दी नाही, काय नाही. काल आपण बागाला गेलो होतो, तुम्ही बघितलं काय गर्दी होती ती रात्री. ॲक्च्युली सिल्वर सँडमध्ये जागा नाही आहे, कारण का सनसेट होतं, त्यामुळे पुढच्या सीट सगळ्या भरलेल्या. सो मागच्या सीट्स होत्या. सो आम्ही विचार केला की मागे बसण्यात काय पॉईंट नाही. सो आम्ही डायरेक्ट आता सीच्या इथे चाललो थोडंसं जवळ. सो इथूनच सनसेट बघू, थोडेसे पाय वगैरे भिजवू. या जागेची एक नंबर वाईब आहे. म्हणजे मी लास्ट टाईम आलेलो तेव्हा मी अरंबोळला गेलेलो, तिकडची पण वाईब खूप मस्त होती, पण इकडची पण वाईब मला खूप आवडली आहे. सो नेक्स्ट टाईम आय थिंक नॉर्थ गोवाला जर कुठल्या बीचला यायचं असेल तर तो हाच बीच असेल, मोरजिम बीच. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल तर हे एक मोरजिम कल्चर नावाचं रेस्टॉरंट आहे, आणि प्लस हे इथे एक S2 नावाचं हॉटेल आहे, जिकडे आपण राहू शकतो. हे तुम्हाला दिसत असेल S2. सो इथे पण एक चांगला म्हणजे स्टेचा ऑप्शन आहे, जर तुम्हाला एक्झॅक्ट बीचच्या समोर जर राहायचं असेल तर. चला, मेजॉरिटी विन्स. डॅन हा बघ, याच्यावर डॅन आहे. एकच सगळे अथवा फास्ट आहे, जास्ती लोक लागतील. म्हणत आहे साखी तुटली, साखी तुटली, सॉरी यार. चला मुझे डोर कोई खींचे. या आलाय मुलांवर, या आलाय. सस्मित बोल. यारो दोस्ती बड़ी ही हसीन है, ये ना हो तो फिर क्या फिर जिंदगी है. आला राजदार आहे आम्हाला ठीक आहे. आपण म्हणजे काळ्या धाग्याने कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला, रेशमाच्या रे गाणी ये बेटा साडीला, हात नका लावू माझ्या साडीला. आहा एक नंबर. चला सिग्नल सुटला. यार की कसमें मैंने वारे लम्हा जिसे दूजा, उसी ने यारो मेरा दिल तोड़ा तोड़ा, तन्हा तन्हा छोड़ा. सच कहना दिल दिल ना किसी से लगाना, दिल ना किसी से लगाना. न आला आपल्याला न आला. नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. गाईज आम्ही आता आलोय गोवाच्या मॉलमध्ये. सो गोवाचे मॉल असे असतात. आम्ही आलोय इकडे रिट्स क्लासिकमध्ये जेवायला. रिट्स क्लासिक इज वन ऑफ द फेमस रेस्टॉरंट्स जे फिश सर्व करते.
आपल्या गोवामध्ये, आपल्या नाही गोवामध्ये. सो हे तुम्हाला दिसत असेल इकडे दीड्स. हा फूड कोर्ट आहे ॲक्च्युली पूर्ण. हा फुल फूड कोर्ट आहे आणि इथे दीड्स क्लासिक आहे समोर. सो आपण जाऊया. मला वाटतं बऱ्यापैकी मोठी ब्रांच आहे त्यामुळे गर्दीचं नसावी. अथर्व म्हणत आहे ते वेटिंग वगैरे असेल तर मला वाटत नाही. वेटिंग असेल, हां तिकडे वेटिंग असेल. तिकडे अच्छा अच्छा ठीक आहे. इकडे वेटिंग नाही आहे तर आपण जाऊया आणि जेवून घेऊया. कारण का भूक लागली. सकाळी जो नाश्ता केलेला आपण डोसा बिसा त्याच्यानंतर काहीच नाही खाल्लं. आम्ही आलो रिट्स क्लासिकमध्ये. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आठ लोकांचा टेबल. स्टार्टर सूपनी चालू केलं आम्ही. सूप. आमचं फायनली फूड आलं. स्क्विड मसाला फ्राय, चोनक मसाला फ्राय आहे. कसं माहित आहे फूड? मला फार आवडलं पण हे मी फर्स्ट टाइम खाल्लंय. चौनक कसं आहे? नाही नाहीच ना. अरे तुला कसं वाटलं चौनक? हां ते तुम्हाला आवडलं असेल. छान सुंदर ना. गरमागरम बोंबील फ्राय, सुरमई करी. इकडचं रिट्स क्लासिकचं जेवण म्हणजे एक नंबर आहे. मी आधी पण ट्राय केलेलं. सो तुम्हाला जर फिश वगैरे ट्राय करायची असेल तर इकडेच नक्की या. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे की नाही? अग्रीड. अग्रीड एव्हरीवन. हो भंडारा मॅन. अग्रीड. जेवण कसं आहे? मी का जरा व्हेज खात आहे. व्हेज म्हणजे एग बिर्याणी खात आहे मी. का चांगली आहे का बिर्याणी? चांगली आहे ना. गोवन राईस आला आहे आणि मस्त करी टाकून खायचा एक नंबर. सुख म्हणजे नक्की काय असतं? हे जेवण म्हणजे सुख आहे एकदम. एक नंबर ना. एक नंबर. खतरनाक आहे. याची ग्रेव्ही म्हणजे मला तर इथं वेडीच होईल हैदराबादवरून इकडे आल्यावर. खाणे पे कॉन्सन्ट्रेट करू. सो आमचं आता बिल आलेलं आहे. एवढं बिल आहे. सो आता सगळे गेस करणार. बोला द्या. 4,800 6,480 6,000 5,880 6520. 5,000 अँड द बिल इज 6269. येस. आम्ही असंच फिगर आउट करतो काय करायचं. किती रुपये? 200 रुपये. 200 रुपये पर पर्सन. आम्ही दोघं जातो आहे इथे हाऊस ऑफ फेअर्समध्ये. इकडून एंट्री आहे. हे बघ मी पुढे तर जाते आता. मी आधीच सांगतो तुला. ना स्टार्ट हो गया. चालेल. अथर्व आता चालू बॉर्डर टाकतोय. हे नको. बस झाला बस. नको बस 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 हो गया. बस हो गया. नाही बाबा बेकार एक्सपिरियन्स होता. आणि हे बाय द इकडे आर्या शरुताई म्हणत इकडे शॉपिंग करतात. सुविनियर कलेक्शन. आणि आलो हे गाडीत दोघं झोपलेत बघा कशा. अरे हे ह्याच्यामुळे दिसत नाही पण बघा. हा इथे सस्मित आहे आणि हा इथे दादा आहे. चला आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. आज आहे आपला डे 4 इन गोवा. आता आपण केलं आहे चेकआउट रूममधून. आपली 3:30ची गाडी आहे. ऑलरेडी 11 वाजले आहेत. आपल्याला लंच पण करायचं आहे कुठेतरी. ब्रंच ॲक्च्युली. ब्रंच करून जायचं आपल्याला मडगावला. सो आपण उतरलो थिविमला पण आपली आत्ता जी ट्रेन आहे ती मडगाववरून आहे. हॉटेल मस्त होतं. खूप पॅशन्स डे गोवा. जर तुम्ही ग्रुप असाल किंवा जास्ती लोक असाल तर हा फॅमिली सूट खूप मस्त होता. आणि एरिया पण चांगला आहे. म्हणजे थोडासा आतमध्ये आहे ही गल्ली पण आजूबाजूचा म्हणजे जे अट्रॅक्शन्स आहेत ते जवळ आहेत. चला आता आपण या सगळ्या बॅग्स ज्या आहेत त्या गाडीमध्ये भरून घेऊया. असं त्यामुळे नसेल तर आपण तिथेच जाणार. येस. सो वेटिंग नसेल तर आपण चाललो बाबावरमला. कारण का जर 45 मिनिट्सपेक्षा जास्ती वेटिंग असेल तर आपण नाही थांबू शकत. आपल्याला 1 hour 30 minutes इथून मडगाव स्टेशन आहे. गाडी आता एकदम जॅम पॅक झाली आहे. सस्मितला हलायला पण जागा नाही. सस्मित कसं वाटतंय? ठीक आहे मग आपल्याला 10 मिनिटात जायचं आहे. 10 मिनिटाच्या नंतर पण ही बॅग जाणार ना म्हणत यायची नंतर. हे मागचं पण तुम्ही बघितलं तर एकदम जॅम पॅक आहे.
कारण का आम्ही जेव्हा आलो तेव्हा मनाताईची बॅग नव्हती. सो आता मनाताईची बॅग प्लस मनाताई असं 1-2 आपलं वाढले आहेत. सो आता ॲडजस्टमेंट चालू आहे थोडीशी की कसं बसायचं काय करायचं. गाईज आम्ही फायनली परत आलो आहे बाबा आरामला. दिस इज बाबा आराम आणि आय थिंक जागा आहे इथे. हा आहे बाबा आराम कॅफे. दिस इज द वाईब. आणि आपल्याला मिळालं इकडे टेबल खूप छान. थम्स अप फॉर दॅट. सस्मित खुश असेल एकदम. आज खुश तो बहुत होंगे तुम. चला कसं आहे मेनू बिनू. बेकन बेगल. अच्छा मी तर खुश आहे पण एक माणूस आहे त्याचा तो एक बेनेडिक्ट. आणि खूप मस्त वाटतंय सगळं. आमचा बाबावरमला येण्याचा प्लॅन खूप मस्त होता. म्हणजे बाबावरम खूप बेस्ट आहे, खूप बेटर आहे. माझ्या ओपिनियनप्रमाणे तर 8 जुनापेक्षा मला असं वाटतं की 100 टाइम्स बेटर होतं बाबावरम. टेस्ट वाईज, सर्व्हिस वाईज सगळंच. दिस इज माय पर्सनल ओपिनियन की आय विल चूज बाबावरम ओव्हर 8 जुना. तुला काय वाटतं सस्मी, बरोबर बोलतो की नाही मी? हां काय माहिती कोणी रेकमेंड केलेलं बाबा. हां हा बघ, या माणसामुळे आम्ही इकडे आलो. थँक्यू सस्मित. वेलकम एनी डे. चलो ओव्हर एनी प्लेस ना, राईट ना. सो चला आता आपण जायचं. थोडीशी शॉपिंग बाकी आहे. ऑलरेडी वाजलं आहे 1 वाजायला 10 मिनटं आहेत. एकदम कट टू कट चाललो आपण. तरी थोडीशी शॉपिंग करून आपण निघूया पुढे. चला आता वाजले आहेत 1:15. आमच्याकडे बरोबर 15 मिनटं आहेत टू शॉप फॉर समथिंग. सो आम्ही इकडे आलो अंजुना फ्ली मार्केटमध्ये. हे अंजुना फ्ली मार्केट आहे पूर्ण. आणि इकडे हे असे दुकान आहेत. ड्रीम कॅचर, फ्रीज मॅग्नेट आणि या बऱ्याच गोष्टी आहेत. सो इथे काहीतरी आम्ही 15 मिनटं शॉपिंग करू आणि मग निघतो मडगाव स्टेशनला. म्हणजे आम्ही ऑलरेडी खूप कट टू कट आहे. म्हणजे 1:30ला निघून आम्ही 3 वाजता पोहोचणार आहे आणि 3:35ची गाडी आहे. सो बघूया आता वेळेत पोहोचतो की नाही ते. चला थोडंसं पटकन शॉपिंग करून करूया आपण. बाय बाय मनाताई. बाय. खूप घाई आहे सध्या म्हणून पटापट मध्ये बाय करतोय. चलो बाय 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 बाय. फेवरेट पार्ट ऑफ द ट्रिप नंतर सांगा. बाय. आम्ही फायनली मडगाव स्टेशनला पोहोचलो आहे. आणि सर्वात बेस्ट गोष्ट झाली की आमची गाडी झाली आहे लेट. म्हणजे 3:35ची गाडी होती ती आता झाली आहे 4:20ची. आता वाजले आहेत एक्झॅक्टली 4. सो आम्ही चाललो आता स्टेशनवरती. आम्हाला खूप टेन्शन आलेलं कारण का आम्ही एकदम कट टू कट पोहोचत होतो. बट आता आम्ही परफेक्टली पोहोचलो आहे. गाडी आपली दिली आहे. 3:30ला आमची गाडी येणार होती. आता फायनली 5:20 वाजता आमची गाडी आली आहे. आणि आम्ही आता चढतो आहे ट्रेनमध्ये. खूपच लेट झाली आहे गाडी. त्यामुळे आम्हाला मुंबईला यायला पण खूप लेट होणार आहे. ऐक देवा. तेजस एक्सप्रेस ही पण सीटिंग गाडी आहे. आपल्या गाडीमध्ये टी व्ही आहेत गाई सीटला. आता 8 तास काहीतरी टाईमपास करायचं म्हणून अथर्वने. टाईमपास नाही पण हे खूप इम्पॉर्टंट काम आहे. सो आता पूर्ण आमचा एक्सेल शीट कंप्लीट झालेली आहे. टोटल खर्च होतो. एक टोटल खर्च सांग बघत 1,04,318 रुपये खर्च झाले. हां. त्याच्यामधनं 15,000 आपण स्टॉल गॅंगच्या स्टॉलमध्ये कमावले. ठीक आहे. 89,318 रुपये. एक नंबर. एक नंबर. गोव्याची ट्रिप आमची 89,000. सस्मी कशी 8 लोकांमध्ये. 8 लोकांमध्ये. हां कशी वाटते? मस्त स्वस्तात मस्त ट्रिप मजा. खूप छान. नाही पण मी नेक्स्ट टाइम व्हेज खाणार वेडासारखं बोलणार. आता आमचा नाश्ता पण आला आहे. काय काय आहे? चिवडा, गुड डेचं बिस्किट, फ्रुटी. त्याच्यात काय आहे? चायनीज समोसा. ओके. आणि चहा. चहा कशी आहे बघ. कॉफी चांगली आहे. खरं कुठे यायचं? अच्छा त्याच्याच ना बघ. चांगलं आहे ना. हां मला वाटलं बघूया आपण. कॉफी आहे सॉरी. हो भाई ना आयटम आहे. तर आता आम्ही कंटाळलो बसून तर आम्ही चाललो आहे शेवटच्या कोचपर्यंत. जो त्याच्या अंगात मस्ती एवढी आहे ना. आता आम्ही चाललो आहे विस्टाडोम कोचपर्यंत. तो विस्टाडोममध्ये आम्हाला जाता नाही येणार पण त्या डोमपर्यंत आम्ही म्हणजे त्या कोचपर्यंत चाललो आहे कारण का ते 2 कोच कनेक्टेड नाही आहेत. हे इकडे तुम्ही बघताय ना, हे इकडे सगळं जेवण गरम होते पूर्ण. सो जे काय आपल्याला जेवण मिळतं ते अशा कंपार्टमेंट्समध्ये गरम होते. हे तुम्हाला दिसत असेल इकडे कंपार्टमेंटचं ते त्याच्यामध्ये सगळं गरम होतं.
सो याच्या पुढे आपण नाही जाऊ शकत कारण का हा दरवाजा हा कनेक्टेड नाही, इथे काहीतरी मध्ये दुसरं आहे. सो यांनी त्यांच्याकडनं कॉफी घेतली, त्यांना पैसे दिले नव्हते, सो त्यांनी असा पर्चीवरती नंबर लिहून दिला. आता हे लोक त्यांना जीपे करतात. 10 रुपये विचार दादा. सो फायनली 11:15 वाजता आपलं जेवण आलेलं आहे. जेवणामध्ये आहे चिकन, डाळ, गोडमध्ये आहे शिरा, नंतर बटाट्याची भाजी, हे दही आहे, हा खाली जिरा राईस आहे, या चपात्या आहेत आणि हे लोणचं आहे. गाडी काय 2 शिवाय पोचणार नाही आहे दादरला. सो जेवूया आणि झोपूया जरा वेळ अजून. व्हॉट वॉज युअर फेवरेट पार्ट ऑफ द ट्रिप? जेव्हा आपण सकाळी सनराईजसाठी गेलेलो आणि तेव्हा पाण्यात गेलेलो आणि सनराईज होता, कोण नव्हता बीचवर, आपण होतो. बेस्ट पार्ट. फार असं जेनेरिक आन्सर वाटेल, पण अख्खी ट्रिप, कारण ही आपली पहिली ट्रिप होती की फक्त आपण मुलं कझिन्स गेलेलो. राईट. माझ्यासाठी ते सगळी भांडणं वगैरे पण फार. मला असं वाटतं की पहिले 2 दिवस ते कॅफेजमध्ये ते हे खाऊन काही वैतागलेलो, बट रिड्समध्ये जाऊन जेव्हा फिश करी आणि म्हणजे गोवन फूड खाल्लं, मे बी दॅट वॉज द बेस्ट पार्ट. काल जेव्हा आपण सनसेट बघायला बीचवर गेलो त्यावेळेचं ते वातावरण आणि त्यात केलेले आपण गेम्स आणि रील्स, ते माझ्यासाठी एकदम बेस्ट मुमेंट होतं की जेव्हा आपण एवढ्या वर्षांनी पहिली ट्रिप केली आणि आपण सक्सेसफुल करून दाखवलं. जेव्हा आपण मोजिम बीचला जाऊन पाण्यात गेलेलो आणि आपण म्हणतो साखळी खेळलो, सगळं फन होतं. ते जुने दिवस आठवले. तुला माहिती आहे का, तुझं आणि शरोताईचा आन्सर एकदम सेम आहे, एक्झॅक्ट सेम. हां, सेम आहे एकदम. माय फेवरेट पार्ट इज वेन आम्ही फर्स्ट नाईटला आम्ही गेम्स खेळत होतो आणि सडनली मला रिअलाईज झालं की माझा बर्थडे मी विसरलेली. तू बर्थडे विसरलेस स्वतःचा. अरे म्हणजे मला टाईमचं हे नव्हतं हां, की टाईम 12 कळत वाजता. नव्हता. राईट. आणि माझा फर्स्ट बर्थडे होता जेव्हा मी घरी नव्हती आणि कुठे मुंबईच्या बाहेर Right. स्पेशल. गाई सकाळचे 4:15 वाजलेत, पण अजून पण आम्ही दादरला पोचलो नाही आहे. इनफॅक्ट आम्ही अजूनपर्यंत पनवेलला पण पोचलो नाही आहे, कारण का गाडी पनवेलच्या आधीच काहीतरी 1 तास नुसतीच थांबून होती. सो आता फायनली गाडी निघाली आहे. लेट्स सी किती वाजता दादरला पोचते. 1 तास तरी लागेल अजून मे बी. झोप आली आहे खूप. आता वाजले सकाळचे 6:15 आणि आम्ही फायनली आम्ही दादरला उतरलो आहे सगळे. गाडी पोचणार होती रात्री 11:30ला. मडगाववरून आमची गाडी आली 5:30ला, निघाली 6 वाजता. 6 नंतर पण ती गाडी आम्हाला दाखवत होती की 2 वाजता पोचणार, पण बराच टाईम ते मध्ये टाईमपास झाल्यावर फायनली 12 तासानंतर आम्ही पोचलो दादरला. चला, सो आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. चला, बाय बाय. बाय.